तासनतास रांगेत उभ्या राहिलेल्या रिक्षा चालकाची व्यथा। दापोली दाभोळ रस्त्यावरील जालगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून इंधन भरण्यासाठी रिक्षांच्या प्रचंड रांगा पाहायला मिळत आहेत। सीएनजी गॅस आणि पेट्रोल भरण्यासाठी रिक्षा चालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। यामुळे दापोलीतील रिक्षा चालक अक्षरशः मेटाकुटीस आलेत। त्यांची व्यथा त्यांनी स्वतः मांडली आहे आणि प्रशासनाकडे दाद मागितली। फोर व्हीलर वाले फिरायला येतात, लाख दीड लाख रुपयाची भुरी करून जातात, तरी मुंबई ते दापोली 500 रुपये 600 रुपयाचा सीएनजी आणि पेट्रोल मध्ये फरक पडतो, तरी सुद्धा ते लाईन मध्ये उभे राहतात। त्यांच्या मुले आम्हाला सीएनजी भेटत नाही। आमच्या रिक्षामध्ये 1.5 ते 2 किलो सीएनजी बसतो, भारी 2.5 किलो, आणि फोर व्हीलर मध्ये 8 किलो 10 किलो 12 किलो टाक्या असतात। ते टाक्या फुल करून जातात। त्याच्यामुळे आम्हाला 1000 किलो सीएनजी येतो। 1200 किलोची गाडी त्यांना 1000 किलो सोडला जातो। काय 200 किलो एअर असते, 1000 किलो आज 2 ते 2.5 हजार रिक्षाला काय पुरणार? दिवसभर आम्ही उन्हातानात उभे राहतो, रात्रीचे मच्छर मारत उभे राहतो, तरी सुद्धा आम्हाला सीएनजी भेटत नाही, आणि भेटला तर त्याला प्रेशर भेटत नाही। कंपनीचा रूल आहे 200च्या प्रेशरच्या खाली गाडी भरू नये, तरी हा 180च्या प्रेशरला आम्हाला जबरदस्ती भरतो। नाही तर सांगतो सरळ भरा, नाही तर निघून जा। आमचा म्हणणं आहे यांनी वेळेवर गाड्या आम्हाला पुरवावे। तहसीलदार प्रांत साहेबांसमोर त्यांनी सांगितलं मी गाड्या अशी आणीन तशी आणीन, अजून अद्याप काय गाड्या आणत नाही। एक दिवस फक्त सर्व्हिस चांगली दिला, त्यानंतर त्याचा हाय तो आहेच।